तर नमस्कार मित्रांनो, आपले बैल काय बांधूनच आहेत. मग जरा हातानं जरा पळवून आणूया म्हटलं आणि हातानं सकाळ सकाळी गेलो. थंडी बी होती लई आणि जरा हातानं बैल जरा वशाला पळवलं आपल्या. आणि त्यानंतर मग बाळूमामाला जायचं होतं, कारण आज आहे अमावस्या आणि मग गडिंग्लजच्या बाळूमामाला जायचं नियोजन ठरलं. शुभ्याला घेतलं गाडीवर आणि लगेच आलो गडिंग्लजच्या बाळूमामाला. एवढी काय गर्दी पण नव्हती, त्यामुळे दर्शन पण व्यवस्थित झालं आपलं. जास्त उशीर थांबायला लागायला नाही. तर मग आंबील पण होती, जरा आंबील पण मारून घ्या म्हटलं. शुभ्यानाने मी एक एक ग्लास मारून घेतले आंबील आणि बाकीचे पण सगळी इकडं आंबील प्यालते. आणि इथलं नियोजन म्हणजे गच्चच असते. एक नंबर. आता इथं मंदिर झालंय त्यामुळे काय विशेष नाही. आपल्याला जवळ पण आहे बाळूमामाला जायचं झालं तर. देवा एकच असतोय, फक्त आपल्या मनात श्रद्धा असावी लागते देवाबद्दल. त्यानंतर लगेच संकेश्वरनं आला बघा साई ॲग्रो. तर स्वराजचं साई ॲग्रो म्हणून आहे. इथं बाहेर पलट्या पण लावलेल्या, जरा पलट्या पण बैठल्या हायड्रोलिक. आणि आपल्या रोटरला ऑइल आणि जरा जॉईंट नट पण घ्यायची होती रोटरची, त्यामुळे इथनं जॉईंट नटाने ऑइल घेतलं. तर भडगाव पुलाचं काम पण चालू आहे, त्यामुळे ते पण दाखवूया जरा म्हटलं तुम्हाला. आणि आता अलीकडला रस्ता चालू झाला आहे आणि वरना रस्ता थोड्या दिवसात बंद होईल. तर नको तिथं जाऊ आडोशाला उभं राहू का बघते असं म्हणत म्हणत गेलो आणि रोहित दादा गेला आपण भेटलो. लई दिवसांनी भावाची आणि माझी खूप भेट झाली मोठी. त्यानंतर मग आपल्या शेताकडे येऊन काम पण होतं आणि उसारलं पाईप बाजूला काढून आपल्याला फड पेटवायचा होता. म्हटलं उन्हातच पेटवून घ्या, कारण कामं आता सगळी लोड होणार आहेत, त्यामुळे लवकर लवकर आटपून घेतलं.